नमस्कार मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. स्वतंत्र दिनी राष्ट्रध्वज फडकवण्याचा सोहळा कोठे होतो? आणि पर्याय आहेत: ए. इंडिया गेट, बी. गेटवे ऑफ इंडिया, सी. कुतुब मिनार, डी. लाल किल्ला. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. लाल किल्ला. स्वतंत्र दिनी राष्ट्रध्वज फडकवण्याचा सोहळा लाल किल्ला येथे होतो. आपला पुढील प्रश्न आहे: भारताला स्वातंत्र्य कोणत्या देशाकडून मिळाले? आणि पर्याय आहेत: ए. पोर्तुगाल, बी. फ्रान्स, सी. नेदरलँड, डी. युनायटेड किंगडम. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. युनायटेड किंगडम. भारताला स्वातंत्र्य युनायटेड किंगडम या देशाकडून मिळाले. आपला पुढील प्रश्न आहे: भारतीय राष्ट्रगीत कोणी लिहिले? आणि पर्याय आहे: ए. सरोजिनी नायडू, बी. रवींद्रनाथ टागोर, सी. कुवेंपू, डी. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. रवींद्रनाथ टागोर. भारतीय राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. आपला पुढील प्रश्न आहे: भारतीय राष्ट्रगीत पूर्ण वाजल्यावर त्याचा कालावधी किती असतो? आणि पर्याय आहेत: ए. 52 सेकंद, बी. 48 सेकंद, सी. 60 सेकंद, डी. 45 सेकंद. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. 52 सेकंद. भारतीय राष्ट्रगीत पूर्ण वाजल्यावर त्याचा कालावधी 52 सेकंद एवढा असतो. आपला पुढील प्रश्न आहे: भारतातील शेवटचा ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता? आणि पर्याय आहेत: ए. लॉर्ड माउंटबॅटन, बी. लॉर्ड कर्झन, सी. लॉर्ड वेव्हेल, डी. लॉर्ड आयर्विन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. लॉर्ड माउंटबॅटन. भारतातील शेवटचा ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होता. आपला पुढील प्रश्न आहे: ब्रिटिश संसदेच्या कोणत्या कायद्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले? आणि पर्याय आहेत: ए. 1935 चा भारतीय स्वतंत्र कायदा, बी. 1947 चा भारतीय स्वतंत्र कायदा, सी. 1919 चा भारत सरकार कायदा, डी. भारतीय परिषद कायदा 1909. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. 1947 चा भारतीय स्वतंत्र कायदा. ब्रिटिश संसदेच्या 1947 च्या भारतीय स्वतंत्र कायद्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले. आपला पुढील प्रश्न आहे: भारत छोडो आंदोलनाचे नेते कोण होते? आणि पर्याय आहेत: ए. सुभाषचंद्र बोस, बी. वल्लभभाई पटेल, सी. महात्मा गांधी, डी. भगतसिंग. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. महात्मा गांधी. भारत छोडो आंदोलनाचे नेते महात्मा गांधी होते. आपला पुढील प्रश्न आहे: भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? आणि पर्याय आहेत: ए. महात्मा गांधी, बी. सुभाषचंद्र बोस, सी. पिंगली व्यंकय्या, डी. जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. पिंगली व्यंकय्या. भारतीय राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली. आपला पुढील प्रश्न आहे: भारतीय राष्ट्रध्वज फडकवणारी पहिली महिला कोण होती? आणि पर्याय आहेत: ए. सरोजिनी नायडू, बी. सुचेता कृपलानी, सी. इंदिरा गांधी, डी. अरुणा असफ अली.
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. अरुणा असफ अली. भारतीय राष्ट्रध्वज फडकवणारी पहिली महिला अरुणा असफ अली होत्या. आपला पुढील प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तानची फाळणी कोणत्या वर्षी झाली? आणि पर्याय आहेत ए. 1935, बी. 1947, सी. 1950, डी. 1965. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. 1947. भारत आणि पाकिस्तानची फाळणी 1947 या वर्षी झाली. आपला पुढील प्रश्न आहे ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले पहिले भारतीय कोण होते? आणि पर्याय आहेत ए. दादाभाई नौरोजी, बी. महात्मा गांधी, सी. सरदार वल्लभभाई पटेल, डी. जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. दादाभाई नौरोजी. ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले पहिले भारतीय दादाभाई नौरोजी होते. आपला पुढील प्रश्न आहे भारतात होम रूल चळवळ कोणी सुरू केली? आणि पर्याय आहेत ए. महात्मा गांधी, बी. बाळ गंगाधर टिळक, सी. दादाभाई नौरोजी, डी. ॲनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. ॲनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक. भारतात होम रूल चळवळ ॲनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केली. आपला पुढील प्रश्न आहे महात्मा गांधींनी कोणत्या आंदोलनात करा किंवा मरोची हाक दिली? आणि पर्याय आहेत ए. चिपको आंदोलन, बी. असहकार चळवळ, सी. मिठाचा सत्याग्रह, डी. भारत छोडो आंदोलन. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. भारत छोडो आंदोलन. महात्मा गांधींनी भारत छोडो या आंदोलनात करा किंवा मरोची हाक दिली. आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या स्वतंत्र सैनिकाला पंजाबचा सिंह म्हणूनही ओळखले जाते? आणि पर्याय आहेत ए. सुभाषचंद्र बोस, बी. भगत सिंग, सी. लाला लजपत राय, डी. बाळ गंगाधर टिळक. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. लाला लजपत राय. लाला लजपत राय या स्वातंत्र्य सैनिकांना पंजाबचा सिंह म्हणूनही ओळखले जाते. आपला पुढील प्रश्न आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे? आणि पर्याय आहेत ए. जवाहरलाल नेहरू, बी. रवींद्रनाथ टागोर, सी. भगतसिंग, डी. सुभाषचंद्र बोस. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. जवाहरलाल नेहरू. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे प्रसिद्ध पुस्तक जवाहरलाल नेहरू यांनी लिहिले आहे. आपला पुढील प्रश्न आहे वंदे मातरम हे गाणे कोणी लिहिले? आणि पर्याय आहेत ए. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बी. रवींद्रनाथ टागोर, सी. सरोजिनी नायडू, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. वंदे मातरम हे गाणे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.